नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मान्सून हा तळ कोकणात दाखल झालेला आहे. 7 तारखेला तळ कोकणात दाखल झालेला आहे. परंतु मान्सूनला पोषक वातावरण मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, अ, या वर्षीच्या मान्सून 2026च्या हंगामाच्या संदर्भात बऱ्याचशा हवामान तज्ज्ञांनी जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये पाऊस हा सरासरी इतका राहण्याची शक्यता वर्तवली होती. IMDने सुद्धा ती शक्यता वर्तवली होती. त्याचप्रमाणे स्कायमेट या हवामान संस्थेने सुद्धा ती शक्यता वर्तवली होती. त्याचप्रमाणे यूट्यूबवर हवामानाची माहिती देणाऱ्या बऱ्याचशा हवामान तज्ज्ञांनी सुद्धा 2026च्या मान्सूनमधील जून आणि जुलैमध्ये पाऊस हा सर्वसाधारण राहील अशी शक्यता वर्तवली होती. परंतु ती शक्यता कोणत्या आधारावर होती याची शहानिशा आपण करू शकणार नाही, कारण प्रत्येकाचा आपापला अंदाज आहे. परंतु माझ्या अंदाजानुसार एल निनो 2019मध्ये सुद्धा एल निनो कंडिशन होती आणि ते एल निनो कंडिशन असताना सुद्धा 2019मध्ये मान्सून हा सर्वसाधारण चांगल्या कंडिशनमध्ये झाला किंवा त्यावर्षी चांगल्या पावसाची नोंद झाली. आणि त्याचाच आधार घेऊन यावर्षीसुद्धा एल निनो असला तरी पाऊस चांगला होईल असाच कयास बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी आणि हवामान अभ्यासकांनी काढलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्याच्याच अंदाज नुसार त्यांनी आपल्या चॅनलवर हवामानाचे अंदाज दिलेले आहे. परंतु जेव्हा परिस्थिती ही विपरीत जात असते तेव्हा आपल्या अंदाजाला आपण नक्कीच मोड घालायला पाहिजे. आजही काही चॅनलवर काही हवामान तज्ज्ञ अजूनही पेरणीच्या तारखा वर ठाम आहे किंवा पेरणीच्या तारखा देऊ पाहतात. तर अशा हवामान अभ्यासकापासून शेतकरी बांधवांनी सावध राहायला पाहिजे. कारण मित्रांनो, पेरणी ही जवळपास शेतकऱ्याचं 12 महिन्याचा तास असते. जर पेरणी उलटली तर त्याचं अख्खं सीझन हे वाया जाण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, त्या एल निनो कंडिशन असली तर 100% दुष्काळाची परिस्थिती असते. परंतु काही अपवाद स्थिती असताना मान्सून चांगला होतो. तर ती स्थिती म्हणजे आयोडी जर पॉझिटिव्ह असला तर भारतात चांगल्या प्रकारचा मान्सून राहण्याची शक्यता असते. परंतु 2026चा विचार करता एल निनो कंडिशन ही जूनच्या सुरुवातीलाच तयार झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत महासागराच्या तापमाने सामान्य तापमानापेक्षा 0.5च्या समोर जर जात असेल तर आपण एल निनो कंडिशन तयार झाली असे म्हणतो. परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच एल निनो कंडिशन तयार झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान हे साधारणपणे आजच्या घडीला 0.5 ते 0.9च्या दरम्यान जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचाच अर्थ जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये एल निनो हा स्ट्रॉंग होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये आयोडी हा पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता काही अभ्यासकांनी वर्तवली होती. परंतु जून महिन्याचा पहिला आठवडा उलटून चालला तरी आयोडीसुद्धा हा पॉझिटिव्ह नाही आहे, तर उलट तो निगेटिव्ह कडे जाताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून मान्सूनला पोषक स्थिती नसल्याकारणामुळे सार्वत्रिक पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मान्सून चालला सुट्टीवर, तर त्याच्या अनुषंगानेच आपण तो व्हिडिओ टाकला होता. आणि या व्हिडिओचा आपण हेडिंग टाकला आहे तर जूनच्या शेवटपर्यंत किंवा जूनमध्ये पेरणी होण्याची शक्यता दिसत नाही आहे. तर शेतकरी बांधवांनो, IMDने 15 जूननंतर पुन्हा मान्सून सक्रिय होईल असा अंदाज जरी वर्तवला असला तरी माझ्या निरीक्षणानुसार जूनच्या शेवटपर्यंत तरी मान्सून सक्रिय होताना सध्या तरी तशी परिस्थिती आपल्याला पाहायला दिसत नाही. जर त्यात काही बदल झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मान्सूनसोबतच दिनांक 10 ते 12 जूनचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तर
जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मान्सूनवर परिणाम करणारे भरपूर घटक आहेत. जसे ग्लोबल वॉर्मिंगकडे विकसित देश, अविकसित देश या सर्व देशांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आता हे आपल्याला क्लायमेट चेंज होताना दिसत आहे. ज्याप्रमाणे प्रगती करणारं राष्ट्र याला कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे मानवनिर्मित कारणेसुद्धा आहे. आज आपण भारताचीच कंडिशन जर पाहिली तर भारतात गेल्या काही वर्षापासून विकासाचे काम खूप सपाट्याने पाहायला आपल्याला दिसत आहे. परंतु त्या विकास कामामध्ये निश्चितच आपण निसर्गाचा ऱ्हास करताना दिसत आहोत. वृक्षतोडीचा हा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं सांगायचं झाल्यास गडचिरोली, भंडारा या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. नाशिकच्या काही भागामध्ये सुद्धा कुंभमेळ्याकरता खूप मोठ्या वृक्षतोड झालेली आहे आणि त्याचाच एकूण परिणाम म्हणून आपला हा मान्सूनच्या बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तापमान वाढीची जी ही जागतिक संकट आहे, या संकटाकडे आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे. सर्व नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे तापमान वाढीला आपण रोखलं पाहिजे, तरच येणारा भविष्यकाळ हा सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. नाहीतर मान्सूनमध्ये असाच दिवसेंदिवस विकराळ रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मान्सून हा कमजोर असल्याकारणामुळे सर्वच भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही. काही भागामध्ये तो पाऊस होईल आणि काही भागामध्ये तो हलक्या प्रमाणात पाऊस असेल. काही भागात एक दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 दिवस गॅप पडण्याची शक्यता आहे आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. परंतु तळ कोकणामध्ये अरबी समुद्रामध्ये जी मान्सूनची पोषक स्थिती आहे त्याच्या आधारानुसार 10 ते 12 जूनमध्ये काही भागामध्ये निश्चितच पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 10 जूनमध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आपण पाहूया. 10 जूनमध्ये कोकणातील संपूर्ण भागामध्ये पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, कराड, सांगली, निपाणी, लोहगड, महाड, भोर आणि पुणे या परिसरामध्ये 10 जून रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, लातूर, नांदेड आणि उदगीर या ठिकाणी सुद्धा 10 जून रोजी चांगल्या प्रमाणाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील उमरखेड, आर्णी, पुसदा आणि पांढरकवडा, त्याचप्रमाणे यवतमाळचा काही भाग हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अहेरी, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी सुद्धा 10 जून रोजी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जरी मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला असला आणि पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी इतर राज्यामध्ये मात्र पश्चिमी विक्षोभ आणि मान्सून याचा एकत्रित परिणाम म्हणून वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे कर्नाटक, केरळ, आंध्र, तेलंगणा या राज्यामध्ये हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यामध्ये नुकसानकारक पाऊस 10 जून रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 10 जून रोजी अपेक्षित आहे. मित्रांनो, 11 जून रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, निपाणी, सांगली, त्याचप्रमाणे चिपळूण, वडूज, विटा या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली, त्यानंतर परभणी आणि भोकर या ठिकाणी हा पाऊस 11 जून रोजी राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील उमरखेड, वाळकी आणि पांढरकवडा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर नागपूर विभागातील नागपूर या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 जून रोजी महाराष्ट्रासोबतच केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्याचप्रमाणे ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर 11 जून रोजी पश्चिमी विक्षोभाचा सुद्धा येणार आहे. मजबूत पश्चिमी विक्षोभ सुद्धा येताना आपल्याला दिसत आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि बिहारच्या काही भागामध्ये, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 12 जून रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि 12 जून नंतर पावसाची ही घट येण्याची शक्यता आहे. 12 जून रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव, फुलंब्री या ठिकाणी सुद्धा 12 जून रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रासोबत इतर राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 12 जून रोजी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि वाशिम या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर या ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पश्चिमी विक्षोभामुळे राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बर्फावर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यात सुद्धा नुकसानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि पूर्वोत्तर राज्यात सुद्धा दिनांक 12 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की जरी पाऊसमान हे कमी असलं तरी निश्चितच धूळ पेरणी किंवा पेरणीची घाई करू नका. आपल्याकडे असणारी साधने, पाण्याची साधने ही व्यवस्थित करून ठेवा. आणि जर आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला असेल, पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल, तर आपण आपल्या असलेल्या पाण्याच्या साधनाच्या आधारावर पेरणी करू शकता. परंतु ज्या शेतकरी बांधवाकडे अजिबात बोलताची सोय नाही आहे, जो शेतकरी बांधव हा संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, अशा शेतकरी बांधवांनी निश्चितच पेरणीची घाई करू नका. आणि जर वातावरणात काही बदल झाला तर नक्कीच आपण त्या संदर्भाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. कोणत्या भागामध्ये पाऊस झाला हे कमेंट करून म्हणजे नक्की सांगा. कारण आपण जर कमेंट केली तर त्या अनुषंगाने मला कल्पना मिळू शकेल की त्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही, आपले अंदाज खरे ठरतात की नाही, याची कल्पना मला येईल. आणि त्याकरता तुम्ही कमेंट जरूर करा. आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हे खूप कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्याकरता अत्यंत उपयोगाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सबस्क्रायबर कमी असल्यामुळे आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण हा व्हिडिओ किंवा या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण शेतकरी बांधवापर्यंत पोहोचू शकू आणि त्यांचं नुकसान टाळता येईल. आणि त्या कारणाने करताच आपण व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.